ठीक आहे, स्क्रीन दिसत आहे. हॅलो, आवाज येत आहे, स्क्रीन दिसत आहे. ओके, हो सर. ठीक आहे. आता काय फार जास्त नाहीये, 4-5 पेजेस आहेत, तेवढे आपण घेतले म्हणजे आपलं हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक हा भागच होतोय. ठीक आहे, काय महत्वाचं नाहीये इथं. ठीक आहे, सुरुवात करूया. बघा, अध्ययनावरती परिणाम करणारे घटक भाग 2. आताच आपण 1 पाहिला. आता 2 मध्ये स्पेशली बुद्धिमत्ता हा घटक अध्ययनावरती परिणाम करत असतो, तर त्याचं पूर्ण एक प्रकरण वेगळं केलेलं आहे. बघा, बुद्धिमत्ता इतर प्राण्यांच्या तुलनेत माणूस मनुष्याला विचार करता येतो, ही त्याची ज्ञानात्मक बाजू आहे. त्यामुळे मानव प्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे, म्हणून तो आपला विकास करू शकतो. एखादे कोडे सोडवताना आपल्याला विचार करावा लागतो, नेमका इथेच बुद्धीचा संबंध येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर बुद्धी ही एक मानसिक क्षमता आहे. बुद्धी काय आहे? एक क्षमता आहे, स्पेशली मानसिक क्षमता आहे. आता बुद्धीच्या व्याख्या, तर या बुद्धीच्या व्याख्या आहेत, त्याच्यावरती प्रश्न अनेक वेळा विचारले गेलेले आहेत. व्यवस्थित करा, महत्वाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. बघा, बुद्धी अमूर्त कल्पना आहे. बुद्धी काय आहे? अमूर्त कल्पना आहे. बुद्धिमत्ता ही बहुरूपी मानसिक शक्ती आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या काही व्याख्या खालीलप्रमाणे आहेत. बिने यांची पहा. बुद्धी ही एक विचार प्रक्रिया आहे. बिने यांनी काय सांगितलं? अल्फ्रेड बिने यांनी सांगितलं बुद्धी एक विचार प्रक्रिया आहे. स्टर्न यांनी काय सांगितलं? स्टर्न यांनी काय सांगितलं तर नित्य बदलणाऱ्या परिस्थितीत नवीन गरजाची पूर्तता करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी आहे. बर्ट यांनी काय सांगितलं? बुद्धी म्हणजे जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता. जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता सांगितलं. टर्मन यांची व्याख्या लक्षात ठेवा, विचारली जाते. व्यक्तीमध्ये अमूर्त विचार करण्याची शक्ती. काय सांगितलेलं आहे? अमूर्त विचार करण्याची शक्ती जितकी अधिक असते तितकी ती व्यक्ती बुद्धिमान असते. म्हणजे त्यानेच काय सांगितलेलं आहे? अमूर्त विचार करण्याची शक्ती. टर्मन यांची व्याख्या एक्झामला एकदा विचारली गेली होती, आता दुसरी कुठली तरी विचारतील. वुड्रो यांची काय आहे? नवीन ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती. वुड्रो. अडम्स उपयोजित विचार. अडम्सनी काय म्हटलं? उपयोजित विचार. त्याच्यानंतर एबिंगहॉस तुटक किंवा लगत असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन. काय सांगितलं? तुटक किंवा लगत असलेल्या भागांना एकत्र करून संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी सांगितलं. मॅकडुगल यांची पण महत्वाची असते. पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी आहे. गेट्स हे पण विचारले जाते. बुद्धिमत्ता म्हणजे अध्ययन क्षमतांची संयुक्त संघटन. विल्यम जेम्स सापेक्ष दृष्ट्या नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. तर एक 5-7-8 व्याख्या आहेत, तर जे कीवर्ड्स आहेत त्याच्यावरून ते लक्षात ठेवा. पूर्ण पाठ करण्याची आवश्यकता नाही. जसं बिने म्हटलं की विचार प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे. स्टर्न नित्य बदलणाऱ्या परिस्थिती. बर्ट यांनी जन्मजात सर्वकष मानसिक योग्यता सांगितली. टर्मन यांची व्याख्या महत्वाची आहे, अमूर्त विचार आहे त्यांनी सांगितला. वुड्रो यांनी नवीन ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती म्हटलं. अडम्स यांनी उपयोजित विचार म्हटलं. एबिंगहाऊस यांनी काय म्हणलं? तुटक किंवा लगत असलेल्या भागांना एकत्रीकरण म्हणजे संयोजन करण्याची क्षमता. एबिंगहाऊसने काय म्हटलेलं आहे? संयोजन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. मॅकडुगल पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी. अध्ययन क्षमतांचे संयुक्त संघटन आहे. ठीक आहे, तर याच्यावरती एखादा प्रश्न अपेक्षित असतो. आता त्यानंतर महत्वाचा आहे बुद्धीच्या उपपत्ती. याच्यावरती प्रश्न हमखास असतो. बुद्धीच्या उपपत्ती.
तर स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत, याच्यात दोन घटक सांगितलेले आहेत. एक आहे S1 म्हणजे स्पेशल आणि जनरल. सगळ्यांच्या लक्षात येतंय? इथं दिलेलं आहे. सामान्य घटक म्हणजे जनरल फॅक्टर म्हणजे G, आणि दुसरा आहे स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे S. दोनच घटक आहेत. कोणकोणते? एक आहे जनरल फॅक्टर आणि दुसरा आहे स्पेसिफिक फॅक्टर. यामध्ये विशिष्ट घटक अनेक असतात. आता बघा, सामान्य घटक म्हणजे जनरल घटक हा एकच असतो, एक आणि एकच असतो. परंतु स्पेशल घटक किंवा स्पेसिफिक घटक हे एकापेक्षा जास्त असू शकतात. तेच इथं मांडून दाखवलेलं आहे. एक सामान्य घटक फॅक्टर आणि दुसरा विशिष्ट घटक, यामध्ये विशिष्ट घटक अनेक असतात. हा सिद्धांत खालील स्वरूपात मांडला जातो. म्हणजे इंटेलिजन्स, आय म्हणजे काय आहे हे? इंटेलिजन्स इज इक्वल टू जनरल फॅक्टर प्लस स्पेसिफिक फॅक्टर, स्पेसिफिक फॅक्टर, स्पेसिफिक फॅक्टर. म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर अनेक असू शकतात, मात्र जनरल जो फॅक्टर आहे तो किती असतो? किती असतो? हॅलो, बोला. एकच असतो. हा, ठीक आहे मॅडम, ओके. बौद्धिक कार्यात यस आणि जी या दोन घटकांचा संबंध येतो, म्हणूनच या सिद्धांताला द्विघटक सिद्धांत म्हणतात. स्पियरमन यांचा द्विघटक सिद्धांत. एक आहे जनरल फॅक्टर, दुसरा आहे स्पेसिफिक फॅक्टर. जनरल फॅक्टर एकच असतो, स्पेसिफिक फॅक्टर मात्र अनेक असू शकतात. ओके. त्याच्यानंतर आहे थॉर्नडाईक. पुन्हा एकदा, थॉर्नडाईक यांची बहुघटक कसली आहे? बहुघटक. त्यांच्या मते बौद्धिक कार्यात अनेक मानसिक क्षमता एकत्रितपणे कार्य करतात. या मानसिक क्षमता म्हणजे 4 प्रमुख घटक सांगितलं. किती प्रमुख घटक सांगितलं? 4 प्रमुख घटक सांगितलं. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला CAFD. काय लक्षात ठेवायचं आहे? CAFD. C फॉर कम्प्लिशन म्हणजे वाक्यपूर्तता, कसोटीतील कम्प्लिशन. त्याच्यानंतर A फॉर अरिथमॅटिकल रिझनिंग म्हणजे गणितीय युक्तिवाद. त्याच्यानंतर F फॉर व्होकॅब्युलरी म्हणजे शब्द संपत्ती, आणि D फॉर डायरेक्शन अर्थात दिशानुगमन. 4 घटक लक्षात ठेवा. ते तुम्ही CAFD वरून लक्षात ठेवू शकताय, किंवा सरळ सरळ कसोटीतील वाक्य पूर्ण करणे, गणितीय युक्तिवाद, शब्द संपत्ती आणि दिशानुगमन, हे 4 लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे थर्स्टन यांचा अनेक घटक सिद्धांत. थर्स्टन यांचा काय आहे? अनेक घटक सिद्धांत. त्यांच्या मते काय आहे बघा, बुद्धिमत्ता ही 7 प्राथमिक मानसिक क्षमतांनी बनलेली असते. किती? 7. लक्ष द्या, 7 प्राथमिक मानसिक क्षमता असतात. म्हणजेच PMA म्हणजे काय सांगितलेलं आहे? प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. प्राथमिक मानसिक क्षमता म्हणजेच PMA, प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. आता त्या 7 कोणकोणत्या आहेत बघा. एक आहे संख्याविषयक क्षमता. अनेक घटक सिद्धांत. संख्याविषयक, भाषिक, शाब्दिक, स्मृती, तर्क, अवबोध, अवकाश विषयक. कुठल्या कुठल्या सांगितलेल्या आहेत? संख्याविषयक क्षमता, भाषिक क्षमता, शाब्दिक क्षमता, स्मृती क्षमता, तर्क करण्याची क्षमता, अवबोध क्षमता आणि अवकाश विषयक क्षमता. आपली ज्यावेळेस अभियोग्यतेची परीक्षा असते ना आपल्याकडे, ज्यावेळेस आपल्याकडे अभियोग्यतेची परीक्षा असते, त्यावेळेस या सगळ्या क्षमता आपल्याकडून त्या परीक्षेमध्ये चेक केल्या जातात. सगळ्या क्षमता आपल्याकडे चेक केल्या जातात. संख्याविषयक म्हणजे गणिताचं असतंय, भाषिक म्हणजे भाषेचा अभ्यास असतंय, शाब्दिक क्षमता, शब्द समूह किंवा शब्द संपत्ती चेक केली जाते, स्मृती म्हणजे नॉलेज चेक केलं जातं, तर्क म्हणजे लॉजिक आहे, अवबोध म्हणजे आपण एखादा प्रश्न किती व्यवस्थित वाचून सोडवतोय ते अवबोध आहे, अवकाश विषयक म्हणजे आपल्याला माहित आहे स्पेस. अवकाश म्हणजे काय? स्पेस म्हणजे अंतर. जसं 2 वस्तूंमध्ये काय अंतर आहे, किती आहे, किंवा त्यामध्ये काल किती आहे,
किंवा काळ किती आहे हे सगळं अवकाश विषयक किंवा चौकोन आहे, त्रिकोण आहे किंवा आयत आहे याविषयी त्या काय असतील संकल्पना त्या आपल्या तिथं, किंवा वेळ असेल. अवकाश म्हणजे वेळ लक्षात ठेवा तुम्ही. काय जसं रेल्वेचे वगैरे उदाहरणं असतात तिकडे येतात ते, किंवा एवढे एवढे कामगार आहेत, एवढे एवढे दिवस आहेत, किती दिवसात करतील. ठीक आहे, तर ते महत्वाचं काय मला सांगायचं आहे, अनेक घटक सिद्धांत लक्षात ठेवा आणि या 7 क्षमता लक्षात ठेवा. या 7 क्षमता म्हणजे बुद्धी आहे. तर दिलेच, बुद्धी ही अनेक घटकांनी बनलेली असते. 7 प्राथमिक मानसिक क्षमता आहेत, PMA. तर या लक्षात ठेवा आणि त्याचं सूत्र त्यांनी मांडलेलं आहे. सूत्रावरून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा हे सूत्र काय म्हणतंय, इंटेलिजन्स इज इक्वल टू प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज 1 2 3 4 5 6 7 7 आहेत टोटल. म्हणजे या सिद्धांताना आपण काय म्हणतो, अनेक घटक सिद्धांत, थर्स्टन लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण बुद्ध्यांक संकल्पना, त्याच्यानंतर पुढे आहे. बघा बुद्धिमत्तेच्या बाबतीत व्यक्तिभेद आढळतो. बघा बुद्धी सगळ्यांची सारखी आहे का, नाही, व्यक्तिभेद आढळतो. हे लक्षात आल्यामुळे बुद्धीचे मापन करण्याचा विचार सुरुवातीला अनेक मानसशास्त्रज्ञांनी केला, परंतु 1905 मध्ये फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमापन ही संकल्पना मांडली. बुद्धिमापन ही संकल्पना कुणी मांडली, अल्फ्रेड बिने. केव्हा मांडली, 1905. त्याने बुद्धिमापन यासाठी अनेक कसोट्या तयार केल्या बिनेच्या. या कसोट्यावरून मानसिक वय ही नवीन संकल्पना शोधून काढली आणि खाली त्यांनी बुद्ध्यांकाचं सूत्र दिलं. तर बुद्ध्यांकाचं सूत्र काय आहे, मानसिक म्हणजे मेंटल एज, सगळ्यांना दिसत असेल. मानसिक वय म्हणजे काय आहे, मेंटल एज, भागिले शारीरिक एज किंवा वय म्हणजे काय आहे, तुमचं जे क्रोनॉलॉजिकल एज आहे हे काय आहे, क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे CA, MA/CA इंटू 100. हे सूत्र लक्षात ठेवा, विचारलं जातं. दिसत आहे का सगळ्यांना हे सूत्र? हो सर. बुद्ध्यांक म्हणजे इंटेलिजन्स, इंटेलिजन्स इज इक्वल टू MA/CA इंटू 100 एवढं लक्षात ठेवा. किंवा मराठीमध्ये मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100 एवढं लक्षात ठेवा. एखाद्या वेळेस विचारलं तर यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता पुढचं जे आहे ते आहे वर्गीकरण, बुद्धी गुणांक. आणि म्हणजे बुद्धी गुणांकानुसार त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि हे वर्गीकरण कुणी केलेलं आहे, कुणी केलं आहे वर्गीकरण, टर्मन. ठीक आहे, तर बघा बुद्धी गुणांक दुसऱ्या बाजूला आहे कॉलम मध्ये वर्गीकरण आणि तिसऱ्यामध्ये आहे प्रमाण शेकडा. आता आपण काय करूया, खालच्या बाजूने जाऊया. बघा 20 पेक्षा कमी बुद्धी गुणांक, 20 पेक्षा कमी, त्याला आपण निर्बुद्ध म्हणतो किंवा इडियट म्हणतो. त्याचं जे शेकडा प्रमाण आहे 1.5% आहे. त्याच्यानंतर 20 ते 39 जड बुद्धी म्हणतो. त्याच्यानंतर 40 ते 59 मंद बुद्धी म्हणतो. त्याच्यानंतर 60 ते 69 अल्पबुद्धी. त्याच्यानंतर 70 ते 79 अतिसामान्य. 80 ते 89 उपसामान्य. सगळ्यात महत्वाचं 90 ते 109 42% आहेत. 90 ते 109 किती टक्के आहेत, 42% आहेत. ही लोक सगळी सामान्य आहेत. 90 ते 109 एवढं लक्षात ठेवा, सामान्य. टोटल त्यांची पर्सेंटेज आहे 42. त्याच्यानंतर 110 ते 119 शीघ्र म्हणजे सुपेरियर म्हणतात त्याला. 120 ते 129 कुशाग्र म्हणजे व्हेरी सुपेरियर. 130 ते 139 असामान्य म्हणजे एक्स्ट्रा मिडिनरी. आणि 140 व त्यापेक्षा जास्त जीनियस अर्थात अलौकिक, फक्त 1.5%. 20% कमी असणारे सुद्धा 1.5% आहेत
आणि 140 व त्यापेक्षा जास्त असणारे सुद्धा 1.5% आहेत. जिनियस 1.5% आहेत. निर्बुद्ध सुद्धा 1.5% आहे. त्यांचं 3% प्रमाण आहे. ठीक आहे, जसं हे आहे तसंच हे पण आहे बघा. हे पण लक्षात ठेवा. 15%, 42%. 42% लक्षात ठेवा. 90 ते 109 सामान्य ऍव्हरेज आहेत ते. त्याच्या बाजूला 15% आहेत. त्याच्यानंतर वर पण 9% आहे, खाली पण 9% आहे. त्याच्यानंतर 3.5% आणि त्याच्यानंतर 1%. यांचं जे प्रमाण आहे ते इथं दिलेलं नाहीये. ठीक आहे, बाकीचं लक्षात ठेवा. ठीक आहे, तुम्हाला हे माहिती असेल नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व, म्हणजे तो एक कर्व आहे ज्याच्यामध्ये हे प्रमाण दाखवलेलं आहे. म्हणजे जे असं करून दाखवलेलं आहे. एक मिनिट, तुम्हाला माहिती असेल एक अशी आकृती आहे बघा. इथं हे रेंजेस दिलेले आहेत आणि हे असं करून दाखवलेला जो आहे हे म्हणजे 42% असतं हा भाग. तर त्याला काय म्हटलेलं आहे, नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व. तो पण पहा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल अधिक. बघा त्याच्यानंतर आहे महत्व काय याचं, बुद्ध्यांकावरून कोण किती बुद्धिमान आहे ते समजते. म्हणजेच त्यावर विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता समजते. त्या बौद्धिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे वर्गीकरण करता येते व तसे त्याच्या पातळीनुसार त्यांना मार्गदर्शन करता येते. तो स्लो आहे का फास्ट आहे, कसा आहे, त्यानुसार त्याला मार्गदर्शन करण्यात येतं. त्याच्यामुळे त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. आता बुद्धिमापन कसोट्या हा एक पॉइंट असतो. तर अल्फ्रेड बिने याच्या कार्यामुळे विविध प्रकारच्या प्रयत्नांना चालना मिळेल. त्यामुळे बुद्धिमापन प्रकारच्या कसोट्या अनेक त्याने उदयास आल्या. त्या व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर करता येते त्याचं बुद्धिमापनाच्या कसोट्या. हे पण एकदा एक मार्काला एक्झामला आलं होतं. तर बघा, बुद्धिमापन कसोट्या एका बाजूला आहे व्यक्तिगत, दुसऱ्या बाजूला आहे सामूहिक. आता व्यक्तिगत पाहूया. शाब्दिक, अशाब्दिक आणि कृती 3 आहेत. इंडिव्हिज्युअल मध्ये 3 उपप्रकार आहेत, शाब्दिक, अशाब्दिक, कृती. सामूहिक मध्ये फक्त शाब्दिक आणि अशाब्दिक आहे, याच्यामध्ये कृती नाही. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता बघा, मानसशास्त्र हे विकसित शास्त्र आहे. त्यामुळे बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात अनेक संशोधन होऊन बुद्धिमत्तेचे संबोध व सिद्धांत मांडले गेले आहेत. ठीक आहे, थोडंच राहिलेलं आहे. आता आहे गिलफोर्डची उपपत्ती, याच्यावर पण प्रश्न असतो. गिलफोर्ड, तर यांनी काय केलेलं आहे, 1959 साली गिलफोर्ड यांनी बुद्धिमत्तेचे संबंधित आधुनिक उपपत्ती मांडली. बुद्धी ही 4x5x6 म्हणजेच 120, काय सांगितलेलं आहे, 4x5x6 इज इक्वल टू 120 घटकांनी बनलेली आहे. किती घटक सांगितले बुद्धीचे? 120, 4, 5, 6. हे 3 घटक 3 मितीत दाखवले त्यांनी. आता बघा त्या आकृती पहा आता. ओके, तर सुरुवातीला आशय येत आहे, आशय, त्याच्यानंतर क्रिया, आशयानंतर काय आहे, क्रिया, आणि तिसरा घटक आहे निर्मिती. आशय किती घटक, आशयमध्ये किती कंटेंट आहे, त्याच्यामध्ये घटक 1, 2, 3, 4. आशय किती आहेत? 4. त्याच्यानंतर क्रिया किती आहेत? 5. क्रिया किती आहेत? 5. आणि निर्मितीमध्ये किती घटक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. 6. म्हणजेच त्यांनी काय केलं, आशय 4, क्रिया 5 आणि निर्मिती 6, हे झाले 120 घटकांची उपपत्ती. तर इथं दिलेलं आहे गिलफोर्ड यांची उपपत्ती, बुद्धीचे घटक त्यांनी सांगितले 120. हे लक्षात घ्या आणि स्पेशली हे लक्षात ठेवा. आशय, तर आशयमध्ये कोणते 4 येतात बघा, आकार, रूप, सांकेतिक, शब्दविषयक, वार्तनिक. क्रियामध्ये बोधन, भिन्न विचार, एकाग्र विचार, स्मरण, मूल्यमापन. घटक, निर्मितीमध्ये घटक, वर्ग, संबंध, पद्धती, रूपांतर आणि ध्वन्यार्थ. हे पण तुम्हाला माहिती पाहिजे.
याच्यावर पण मागच्या वेळेस एक क्वेश्चन आला होता की आशयमध्ये कोणकोणते 4 घटक आहेत, असा प्रश्न आला होता. तर हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. बघा, भावनिक बुद्धिमत्ता आजपर्यंत नेहमीच भावनेपेक्षा बुद्धिमत्तेला वरचे स्थान गेले आहे. त्यामुळे उच्चतम बुद्धिमत्ता असणारी व्यक्ती जीवनात यशस्वीपणे वाटचाल करतात असे मानले जाते. या गृहीतकाला डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेची संकल्पनेत जोरदार धक्का दिला. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कुणी मांडलेली आहे? डॅनियल गोलमन. लक्षात असू द्या तुमच्या. जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेची जोड मिळाली पाहिजे. अतिशय महत्वाचं आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेची जोड मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांनी म्हणजे या गोलमन यांनी काय केलं? बुद्धिमत्तेची 5 अंगे सांगितली. किती अंगे सांगितली? 5 अंगे. एक आहे वैयक्तिक क्षमता, आत्मभान, स्वयंनियंत्रण, अभिप्रेरणा. दुसरा आहे सामाजिक क्षमता, सहसंवेदना, सामाजिक कौशल्य. आता याच्यामध्ये व्यक्तिगत व सामाजिक जीवन संपन्न, समृद्ध, सुसंस्कृत होण्यासाठी भावनिक बुद्धिमत्तेची आवश्यकता असते. ठीक आहे, 3 आणि 2 5 झाले. त्याच्यानंतर सामाजिक समायोजन. समायोजनाचे काय? अद्यानुपरिणाम परिणाम करणारे अनेक घटकांमध्ये समायोजन महत्वाचं आहे. व्यक्तीला जीवनात भोवतालच्या परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागते, म्हणजे समायोजन करावे लागते. व्यक्तीने आपल्या परिस्थितीनुसार जुळून घेण्याची ही प्रक्रिया म्हणजेच समायोजन आहे. बघा, आपले घर, शेजार, समाज यामध्ये व्यक्तींची परिस्थिती यामध्ये समायोजन साधत असतो. समाजात राहताना समाजाच्या समस्या, अडचणी, प्रश्न, ध्येय धोरणे यांच्या निराकरणासाठी प्रयत्नशील राहणे म्हणजेच सामाजिक समायोजन होय. ठीक आहे, तर हे जे होतं आपलं ते पार्ट 2 मध्ये एकच घटक आपण आहे आणि तो जास्त विस्तृत दिलेला आहे, म्हणून आपण काय केलेला आहे? हा वेगळा पार्ट केलेला आहे आणि तो घटक आहे बुद्धिमत्ता. अध्ययनावरती परिणाम करणारा एक महत्वाचा घटक म्हणजे बुद्धिमत्ता. ते आपण या प्रकरणामध्ये त्याच्या उपपत्ती, त्याचं वर्गीकरण, त्याचं सूत्र या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत. तर या प्रकरणावर सुद्धा प्रश्न अपेक्षित असतो. व्यवस्थित करायचं. अजूनही कुठले सोर्सेस, रिसोर्सेस तुम्हाला मिळाले तर त्यातून हे अजून दृढ करायचं. व्याख्या करा, उपपत्ती करा, लक्षात ठेवा, मेमोरायझेशन करा आणि कसल्याही परिस्थितीत या मानसशास्त्रामध्ये कमीत कमी 22 ते 23 मार्क घ्या. ठीक आहे, कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये? हॅलो. नो सर. नो सर. नो सर. हा, ठीक आहे. अभ्यास सर, करत हे राहा. व्याख्या लक्षात आता ठेवायला काय टाट आहे का? बघा, बिने विचार प्रक्रिया. स्टर्न नित्य बदलणाऱ्या परिस्थितीत नवीन गरजांची पूर्तता. बर्ट जन्मजात. टर्मन अमूर्त विचार. वुड्रो नवीन ज्ञान. अडम्स उपयोजित विचार. एबिंगहाऊस संयोजन करण्याची क्षमता. मॅकडुगल पूर्वभावनाच्या आधारे नैसर्गिक कल. गेट्स अध्ययन क्षमतांची संयुक्त संघटन. आणि विल्यम जेम्स नव्या परिस्थितीशी यशस्वीरित्या समायोजन. व्याख्या कितीही मोठी असू द्या, व्याख्येमधले शेवटचे काही करण्याची क्षमता हे लक्षात ठेवण्याची काय गरज आहे का? नाही. आपल्याला लक्षात काय येतले कीवर्ड्स लक्षात ठेवायचे, तेवढंच आपण काय करायचं? शॉर्ट नोट एक तयार करायची. इथं तुम्ही लिहू शकताय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता लिहिलं की काय येतं? व्याख्या. ठीक आहे, बिने एवढंच लिहायचं. अल्फ्रेड पण लिहायची काय गरज नाही. बिने विचार प्रक्रिया एकच शब्द लिहायचा. पुढे यायचं स्टर्न नित्य बदलणाऱ्या परिस्थितीत नवीन गरजांची पूर्तता. हे पुढचं लिहिण्याची आवश्यकता नाही. बर्ट यांनी काय सांगितलं? जन्मजात सर्वंकष मानसिक योग्यता. टर्मन अमूर्त विचार करण्याचा किंवा अमूर्त विचार एकच लक्षात घ्यायचं. टर्मन अमूर्त विचार. अशा पद्धतीनं ट्रिक्स स्वतः तुम्ही करू शकताय. एवढ्या सगळ्या व्याख्या म्हणजे अध्ययनाच्या व्याख्या असतात, मानसशास्त्राच्या व्याख्या असतात, बुद्धिमत्तेच्या असतात, अध्यापन प्रक्रियेच्या मध्ये असतात. या सगळ्या करण्यापेक्षा त्यातील कीवर्ड्स तुम्ही, मी ज्यावेळेस इथं गोल करतो ना त्यासाठी मी गोल करत असतो, कुठेतरी अंडरलाईन करतो मी, तर त्याच्यावरती फोकस तुम्ही करायला पाहिजे म्हणून ते करत असतो. ठीक आहे, तुमच्या ह्याच्यानुसार लक्षात ठेवा. नाहीतर मी इथं कीवर्ड्सला गोल केलेलं असते, चौकोन केलेला असतोय, ते लक्षात घ्या. ठीक आहे, सगळे अभ्यास करत राहा आणि
अभ्यास जरा वाढवा. आता आपलं मराठी आणि मानसशास्त्र जवळजवळ संपत आलेलं आहे. आपण आता हिंदी, इंग्लिश, सायन्स आणि सोशल सायन्स याच्यावरती फोकस करणार आहे. ठीक आहे. परंतु सगळे घटक आपण कव्हर करूया, काय प्रॉब्लेम नाही. जरा एक्स्ट्रा तास घेऊया. दीपावलीच्या सुट्टीमध्ये एक आठवडा जरी आपला दिवाळीत गेला तरी दुसरा आठवडा आपल्याकडे आहे. त्या आठवड्यात आपण एकदम ओके मध्ये सगळं घेऊन ठेवूया. ठीक आहे. कट करू हे आता. ओके सर. ओके, धन्यवाद. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. One minute.